आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक ब्रेकिंग न्यूज ऐकायला मिळाली. ती म्हणजे काँग्रेसचे एकेकाळचे एकनिष्ठ असणारे राजीवजी सातव, ज्यांचं गांधी घराण्याशी एक वेगळंच नातं होतं, त्यांच्या सुविद्य पत्नी प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही बातमी ऐकायला मिळाली. अजून त्याबद्दल काही घोषणा झालेली नाही आहे किंवा त्यांनी देखील प्रसारमाध्यमांशी संपर्क साधलेला नाही आहे. पण मी आज हाच विचार करत होतो, की येऊन जाऊन सगळेच बरेचसे जण बी-जे-पीकडे का त्यांचा ओढा आहे? आणि मग मी आत्मपरीक्षण केलं. काही गोष्टी मनाला माझ्या स्पर्शून गेल्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी-जे-पी हा आज असा पक्ष झालेला आहे, की ज्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, सत्ता राज्यामध्ये आहे, सत्ता केंद्रामध्ये आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे मनी मॅनेजमेंट असल्याकारणाने मोठी संघटना आहे त्यांच्या पाठीशी. त्या तुलनेत जे विरोधक आहेत त्यांची जी काही संघटना आहे ती कुठेतरी आपल्याला दिशाहीन झालेली दिसते. नेतृत्व संभ्रमावस्थेत असलेलं दिसतं. या सर्व कारणांमुळे आज सगळेच जण सत्तेकडे जाऊ इच्छितात. सत्ता असणाऱ्या पक्षामध्ये जाऊ इच्छितात. आणखीन एक महत्त्वाचं कारण मला इथे असं जाणवलं, ते म्हणजे असं की सत्तेमध्ये गेल्यानंतर जे राजकीय भवितव्य आहे ते त्यांना जास्त सुरक्षित वाटतं. म्हणजे ज्या ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, या ज्या संस्था आहेत, या संस्थांचा आपल्याला काही त्रास राहणार नाही, हे एक त्यांना असं वाटतं. पण मला कधी-कधी या गोष्टीचं खूप दुःख होतं, की सत्ता समीकरण महत्त्वाचं आहे, की आपली विचारधारा महत्त्वाची आहे? ज्या विचारधारेनुसार आपण एवढे वर्ष वागत आलो, राहत आलो आणि आज ती विचारधारा सोडून आपण फक्त केवळ सत्तेसाठी, पदासाठी, निधीसाठी आपण आपली विचारधारा सोडून दुसरीकडे जाणं हे कितपत योग्य वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, की हे कितपत योग्य आहे?